नवबुद्ध आहे जमीन मी विकास कडलं आपण थेट पाहतोय लॉर्ड बुद्धा टी व्ही आणि आपल्यासोबत आहेत सुरेश शिवाजी भोईर हे प्रभाग क्रमांक 18मधून निवडणूक लढवत आहेत. थेट आपल्यासोबत आहेत. दादा जय भीम, नमस्कार. आपण प्रभाग क्रमांक 18मधून निवडणूक लढवत आहात. आज एबी फॉर्म भेटलेला नाही कोणाला, पण मात्र अद्याप भारतीय जनता पार्टीकडून सगळेच उमेदवार फॉर्म भरतात आहेत. काय भावना आहेत आज फॉर्म भरताना सध्या? फॉर्म भरताना 2017च्या निवडणुकीच्या नंतर आम्ही विकास कामं केलेत. त्या विकास कामाच्या माध्यमातून आम्हाला भारतीय जनता पार्टी आता 2026चा आज फॉर्म भरला तर उद्या त्याचा एबी फॉर्म आम्हाला 100% मिळेल ही आम्हाला खात्री आहे. काय प्रभागातले मुद्दे आहेत सध्या? प्रभागाची परिस्थिती कशी आहे सध्या? तुम्ही ज्या प्रभागात प्रचारासाठी फिरताय, आत्ता आम्ही प्रभागामध्ये फिरत असताना आम्ही गेले 9 वर्षामध्ये जी कामं केलेली आहेत ते कामं आम्ही नागरिकांपर्यंत घेऊन जात असतो. तर आम्हाला नागरिकांचा कमीत कमी 70-75% रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने आहे. 2017 साली निवडणुकीमध्ये मी महानगरपालिकेमध्ये हायेस्ट मताने निवडून आलेलो आहे. तर त्याच धर्तीवरती मी आत्तासुद्धा 2026च्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त हायेस्ट मताने मी निवडून येणार. ते रेकॉर्ड ब्रेकच करणार परत आता 2026मध्ये. नवीन मुद्दे काय असणार आहेत विकासाचे सध्या? कारण भारतीय जनता पार्टी म्हटलं की सध्या विकासाच्या जोरावरती म्हटलं जातं, तर काही ठिकाणी विरोधकांकडून आरोप होतात की बॅलेट सेट केलेला आहे. काय नक्की मग? बॅलेट सेट वगैरे असं कोणी काय आरोप करेल असं काही नसतं. हे राष्ट्रीय पातळीवरती पक्ष आहे, असं काय कुठं होत नाही आहे. आणि आम्ही विकासाच्या दृष्टीने म्हणत असेल तर आम्ही जी 9 वर्षामध्ये जे कामं केले आहेत त्यातली जी राहिलेली असतील, आमचा आता केशवनगर भाग असेल, तानाजीनगर राहिलेला भाग कॉन्क्रीटीकरण असेल किंवा आमचा 18 मीटरचा रस्ता 18 राहिलेला आहे तो पूर्ण करण्याची आमची इच्छा आहे. अच्छा, नक्कीच आपण पाहतोय की आपल्यासोबत सुरेश भोईर होते. आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत निवडणुकीच्या रिंगणामध्ये. थेट त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांना आपण सखोल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पण तुर्तास मी ह्या ठिकाणी संपतो. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा टी व्ही, कॅमेरामॅन प्रतीक सह, जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.